हरी तुझे नाम गाईन अखंड, हरी तुझे नाम गाईन अखंड, यावे न पाखंड नेने काही, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया वाचा मनेची देही। तुका म्हणे आता देई संत संग, तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामी रंग भरो मना, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया वाचा म्हणे हेची देव। ठाळा 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 समचरण सरोजं चंद्र नीलाबुधाभं, जगन्नीत फणे मंडलं मंडननं, तरुण तुलसी माला कंधरं कंधनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया। प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या प्रकरणी कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका कायमाची वाणी मानेल संतांचे रंजू या चित्तासी पुलिया, या मनासी लागो हरिनामाचा छंद, आवडे गोविंद गावयासे दयांचे केलिया स्मरण, होय सखळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्याता। ओम नमो ज्ञानेश्वरा,
करुणा करा दयाळा तुमचा नवर लागलो पावन झालो चराचरी हस्तक्षमाला हृदयी कृष्ण तत्वम जीवाग्रे भागे वरम मंत्रमे नमस्तके केशवपाद तीर्थम श्री शिवमा भागवतम नमामि नमो काल कौतुहाळ नमो चक्र चालक गोपाळ नमो विश्व प्रतिपाळ प्रभंजना तरी तू आता एक वेळ माझी स्तुती करी निर्मळ जेणे करुणे तर ती सखळ वक्ते श्रोते ग्रंथकार मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची आई चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी याची माझी सर्व जोडी मागण्यात एक तुझं प्रति आहे देवा देशी तरी पाहि पांडुरंगा या संतांची निर्वीच मजदी आणि पाहि तुझे ठेवी आता हरी तुझे नाम गाईन खंड छवीन खंड नेने काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया वाचा म्हणे हेची दे प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगभूषण संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुत्र देवनिवासी कुंटवासी श्री संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा आहे अप्रतिम असं भगवंताकडे सुंदर मागणं मागणारा अभंग आहे विठाला थोडासा परिहार द्यायचा तो असा श्री संत ज्ञानोबा ह्या सेवाभावी संस्था विश्वस्त CBD नवी मुंबई आयोजित सन 2024 सालच्या पर्वकाळाची सुरुवात करूया अखंड नाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून चाललेला हा नाम चिंतनीय सोहळा स्थळ सुनील गावस्कर मैदान सेक्टर क्रमांक 1 CBD नवी मुंबई अतिशय सुंदर असे या ठिकाणी यांचं प्रेरणास्थान आहे आदरणीय श्री रामचंद्रजी दैवी साहेब जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टाळी वाजवा एकदा श्री खंडूजी वराळ साहेब उद्योगपती नवी मुंबई टाळी वाजवा जोरदार साहेबांच्या अतिशय सुंदर अशा ह्या योगदानानं चाललेला हा सुंदरसा नामचिंतनीय सोहळा माझ्याकडे आलेली सेवा या ठिकाणी सुंदरसं असं आयोजन नियोजन आहे मला वाटतं दैनंदिन कार्यक्रमामध्ये सुंदरसा असा काकडा महोत्सव या ठिकाणी होतोय महाराजांच्या गाथाचं या ठिकाणी भजन अतिशय सुंदर असं होत आहे ज्ञानेश्वरी पारायण होत आहे संत चरित्र कथा या ठिकाणी अतिशय सुंदर अशी या ठिकाणी हरिभक्तपर्यंत महामा सर्वांचं भूषण अनंत महाराज जोगुंड देवाची आळंदी या ठिकाणी करतायत बाबांचं नाव टाळी वाजवायचं हरिपाठाची अतिशय सुंदर अशी अप्रतिम या ठिकाणी देवाणघेवाण तुमच्यासमोर मांडली जाते आणि रात्री 7 ते 9 ह्या ठिकाणी हरिकीर्तन आणि महाप्रसाद नंतर हरिजागर होतोय ही सुंदरशी अशी रूप रेषा या ठिकाणी चालत असताना माझ्याकडे आलेली जागराची सेवा आदरणीय हरिभक्तपरायण व्यासपीठ चालक या ठिकाणी मारुती महाराज पवार MA संस्कृत वा काय शिक्षणे महाराज टाळी वाजवा जोरदार बाबांचे नाव आता अशा माणसांची गरज आहे महाराज नाही का सगळ्यांना कळायला पाहिजे देव कसा आहे देव कसा प्राप्त करायचा आणि देवासाठी प्राप्ती करता काय करायचे दी एज्युकेटेड सिस्टम इन दिस परमार्थ आलं का लक्षात आता ही परमार्थाची एज्युकेटेड सिस्टीम पद्धत चालू झाली पाहिजे मग त्या ठिकाणी ज्ञानिवंतांची अगदी झलक या ठिकाणी पाहायला मिळेल आता सुंदरसा असा प्रतिमा असं नेतृत्व बाबांचं आहे मला वाटतं उद्घाटन सोहळ्यामध्ये अतिशय दीपप्रज्वलन या ठिकाणी शुभ असते ज्यांच्या झालेल्या उद्योगपती अशोकजी खाडे साहेब असतील रामचंद्र जलवी साहेब असतील श्री खंडूजी वराळ साहेब असतील श्री प्रशांत पाटील साहेब असतील श्री प्रल्हादजी खोचे साहेब असतील माजी नगरसेवक अशोकजी कोके साहेब असतील सौ रुक्मिणी पळसकर साहेब असतील हा सर्वसा फार मोठासा परिवार आहे माझी परिचय जास्त नाही बरं का या फौजीला माफ करा कोणाचं नाव राहिलं तर माझ्याकडे आलेली जागराची सेवा आहे मला वाटतं या ठिकाणी आज 7 तारीख आहे अतिशय उपस्थितीमध्ये आम्हा परिसराचं भूषण आदरणीय श्री बाळासाहेब थोरात आजी
महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य साहेबांच्या नावाने टाळी वाजवा जोरदार आहे. त्याचप्रमाणे आदरणीय आमदार सौ मंदाताई म्हात्रे नवी मुंबई ताईंच्या नावाने टाळी वाजवा जोरदार महाराष्ट्र. सुंदरसं अप्रतिम अतिशय या ठिकाणी सुंदरसं चाललेलं हे दर्शन. मृदुंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, कीर्तन साथ, काकड नेतृत्व विशेष सहकारी आभार संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक, कार्यवाह आपले वेळी स्वागतोत्सव श्री संत ज्ञानोबा सेवाभावी संस्था विश्वस्त सीबीडी नवी मुंबई. त्यामध्ये आदरणीय संस्थापक आमचे हरिभक्तपरायण श्री खंडूजी महाराज शिरोळे पाटील असतील, आदरणीय कार्याध्यक्ष श्री रामचंद्र दळवी पाटील असतील, आदरणीय उपाध्यक्ष उद्योगपती श्री खंडूजी वराळ साहेब असतील, सचिव असतील भाऊसाहेब थोरमल आदरणीय, आणि खजिनदारामध्ये आदरणीय श्री पांडुरंग जाधव असतील. आदरणीय समस्त हा परिवार नवी मुंबई. आज तुम्हा सर्वांसमोर एका फौजीची सेवा होते म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवा. आतापर्यंत तुम्ही कीर्तन ऐकलेले असतील, भरपूरसे कीर्तन ऐकले असतील. हरिभक्तपरायण या नात्यानं माझ्या आजच्या कीर्तनाकडे जास्त बघायचंच नाही. एक फौजी लेकरू आपल्या समोर कीर्तन करते आणि फौजीला देव कसा आवडला नाही का? आवडल्याच्या नंतरच व्यासपीठावर येतो ना माणूस, तसा कोणी येत नाही ना. महाराज म्हणतात माझे मज आवडीचे भेटू नाही का? एकदा ते माझे मज आवडीचे ज्यावेळेस भेटतात ना त्यावेळेस मग ती आवड प्राप्त होते. आणि आवड एकदा प्राप्त झाली तर मग अहन वाचा चित्त अंग काढून या शरणिका महोदधिका गांगरी गाडी द्यायची दंडोदंडा करी काही निळी उरवावी. सगळी निळी समाप्त होते आणि भगवंताचं यथोचित दर्शन होतं. मायबाप हो सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं 2008 साली परमार्थामध्ये आलो आणि आता 2023 एंडिंग 2024 चालू झालं. एक तप माझं पुरं झालं. परमार्थामध्ये येत असताना भगवंताची ही पताका संत सेवक या नात्याने घेत असताना क्रांती सूर्य तुम्हा सगळ्यांच्या द्वारे मला मिळालेला एक असा मुखातून पुरस्कार आहे. क्रांती म्हणा तर बदले, परिवर्तने, आणि ही परिवर्तनाची चळवळ हातात घेतल्याशिवाय काहीतरी परिवर्तन होत नाही. म्हणून कोणाचा बदल कोणाचे परिवर्तन या ठिकाणी आदरणीय समस्त मायबाप जर माझ्याकडे निरीक्षण करून तुम्ही पाहिलं तर भास्कर म्हणजे सूर्य आणि भास्करचा बदल म्हणजे क्रांती सूर्य असं मला या ठिकाणी उपाधी केलेलं आहे. तुम्हाला काही आगळं वेगळं वाटलं असेल नाही, असं काही नाहीये. जे होते महान महापुरुष ते क्रांती सूर्य आहेत, मी क्रांती सूर्य नाहीये. परंतु एक फौजी ह्या नात्यानं मला असं सगळे मंडळी म्हणतायत का तर सगळ्यांना गोडी अशी वाटते मी परिवर्तनाची चळवळ घेऊन घेणारा माणूस आहे. मला परिवर्तन पाहिजे, परिवर्तनाशिवाय देव मिळत नाही. देवाची जे चाललेलं अट्टहास्य भक्तिकोटी यामध्ये आपल्याला कुठेतरी सार्थकतेचा मार्ग सापडला पाहिजे, काहीतरी आपलं जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. आणि म्हणून कंबरला बांधलेला बेल्ट जसा बॉर्डरवरती ठीक होता तसाच याही ठिकाणी ठीक असावा नाही का? आणि म्हणून घेतलेली एक सुंदरशी अशी माझ्या महाविष्णू माऊली ज्ञानोबा सकळ संतांची परंपरेची जी काही पताका आहे ती अखंड जीवन यथोचित परमार्थामध्ये मृत्यू लोकात जोपर्यंत भगवंत ठेवेल तोपर्यंत करण्याचा माझा अट्टहास आहे. आणि म्हणून शक्यतो माझ्या सेवेमध्ये काही कमी जास्तपणा आपल्याला जरी वाटला तरी मला थोडंसं माफ करा. अभंग साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे, सुटसुटीत आहे. अगदी तुम्हाला समर्पक भाषेत समजेल असा अभंग आहे. बघा आज मागणीपर दिवस आहे. जागराचा दिवस का ठेवला जातो? पहिल्या दिवशी सप्ताहाचा नामपर दिवस असतो, दुसऱ्या दिवशी संतपर असतो, तिसऱ्या दिवशी भक्ती असते, बदले 3 दिवस हे उपदेशपर असतात, नंतर मागणी असते, नंतर काला असतो नाही का? आणि मग मागायचं काय देवाकडे? ह्यासाठी तुम्हाला आम्हाला काहीतरी पहिलं प्राप्त करून द्यावं लागतं. प्रयोजन उद्दिष्ट मंदोपीने प्रवर्ते, कोणता जीव फायद्याशिवाय कार्य करत नाही, शास्त्राचा दंडक असा नियम आहे. मग ह्या परमार्थ ह्या चाललेल्या तुमच्या आमच्या ह्या अट्टहासामध्ये तुम्हाला आम्हाला काहीतरी भगवंताला पहिलं द्यावं लागतं, तदनंतर मागावं लागतं नाही का? माणसं देत नाही मागितल्याशिवाय. लक्षात आलं का? माणसं देत नाही आणि मागितल्याशिवाय राहत नाही. तसं नाही रे माझे मायबाप हो, पहिलं द्यावं लागतं. बघा देसी तेव्हा घेसी नाही का? हा सृष्टीचा चालक मालक नियम आहे महाराज. मग तुम्हाला आम्हाला काय द्यावं लागतं? श्रीहरी विठ्ठलाचं फक्त एकच सांगणे, साधू संत मायबापाच्या सुंदरशा आशा असलेल्या भगवंताच्या सेविकेमध्ये साधू संतांनी महाविष्णू माऊली ज्ञानोबा निळोबरायांपर्यंतची जी परंपरा आलेली आहे सगळ्यांनी एकच सांगितलेलं आहे, फक्त काय करा? श्रीहरी विठ्ठलाचं नाम एकदा समजावून घ्या. नाम समजावून सांगणारे संत आहेत, त्यांच्या शरणागतीला जा. ते सांगतील ती भक्ती करा, जे सांगतील तो उपदेश आपल्या आचार विचार उच्चारामध्ये घ्या आणि तदनंतर भगवंताच्या दारामध्ये उभे राहा. जे माघाल ते पुरं झाल्याशिवाय राहायचं नाही. परफेक्ट होणार. पण आपण इथपर्यंत जात नाही. आज सहज माणसाला विचारलं ना बाबा तुम्ही सप्ताहामध्ये येता, मग पहिल्या दिवशी तुम्ही आलात, भगवान श्री हरी विठ्ठलाचं नाव काय आहे, काय नाम आहे? बऱ्याच मंडळींचं व्हायब्रेशन होतं बघा, लक्षात ठेवा. आजही पण सप्ताहामध्ये कीर्तन भरपूर लोक ऐकतायत, परंतु नाम श्री हरी विठ्ठलाचे याबद्दल माणसाला बऱ्याच संदेह आहेत, ते समजावून घेतला पाहिजे. महाराज तर याच्याही पुढे जाऊन सांगतायत बघा, त्याला ओळखल्याशिवाय तो साठवता येत नाही. किती सुंदर प्रमाण देतात महाराज. ओळखीला हरी साठविला जिही हृदय मंदिरी
देवी मग जन्मा येऊन या देख मग करा देहाचे सार्थक वाचे नाम मग विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे आयसा मग नामाचा महिमा शेषा वर्णिता नाही सीमा नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जणी आदिमाय आदिशक्ती श्री संत जनाबाई तुम्ही आम्हाला भगवंताचं स्वरूप ओळखत असताना सांगतात का बाबा जर श्री हरी विठ्ठला ओळखायचा असेल तर पहिलं ते ओळखवून घ्या ओळखवून घेतल्याशिवाय त्याच्यावर प्रीती जडत नाही एखाद्याला उदाहरणार्थ आपल्याला प्रेम करायचं असेल तर पहिलं त्याला ओळखून घ्यावं लागतं नाही का आपण सगळे शहरवासी मंडळी आहेत बघा ना प्रीती जडायची असेल तर माणसं पहिले ओळखून घेतायत त्याला पारखून घेतायत इट इज ट्रू या डुप्लिकेट नाही कळलं का तो सत्य आहे किंवा असत्य आहे तो किती खरा आहे किंवा किती खोटा आहे हे ओळखल्याशिवाय तर प्रीती जडत नाही ना मग आपल्याला जर प्रीती जडायची असेल तर माझे तुकोबाराय सांगतात बघा जागराचा दिवस आहे ना बाबा नो तुम्हाला काहीतरी मागायचं आहे ना पण त्याला पहिला ओळखून घ्या नाही का ओळखल्याशिवाय कळत नाही आता सहज जरी आपल्याला विचारलं कोण आहे श्री हरी विठ्ठल आहे ना पंढरपूर निवासी श्री हरी विठ्ठल बस इट दिस ओके नारे माझे महाबाप हो इथपर्यंत पांडुरंगाची व्याख्या थांबत नाही आलं का लक्षात इथपर्यंत देवाची व्याख्याही थांबत नाही मग काय देव आहे ग्रंथाविना तर प्राप्तीच नाही ऐसे वेद देती वही एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ म्हणून संतांची बाई माझा हा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझी हित करी ती सकळ घेणे गोपाळ कृपा करी मग बागलिया कडे वाहतीन त्यांची आणि डोळे सर्व सुख मग तुका म्हणे शेष सेवीन आवडी मग वचन मुडी बोलिले ते परंतु त्यांच्याशिवाय तर त्याची प्राप्तीच नाही मग विचारा ना माझ्या ज्ञानेश्वरीला काय ह्या ठिकाणी महाविष्णू माऊली ज्ञानोबारायांचं ह्या ठिकाणी असणारं सुंदरचं दिग्दर्शन आपल्या समोर दिसतंय माझ्या तुकोबारायांचं दिग्दर्शन दिसतंय सगळ्या संतांच्या कृपा आशीर्वादांना सांगा देव कान होती निर्जीव चालविले भिंती कोरडे कागद उदकी नागता बुंद निळा म्हणे खरा मग देवा पायी संत थारा हा संतांच्या पायी देवाला थारा जो दिसतोय तो संत ह्या ठिकाणी दिग्दर्शन करून सांगतात तो खरा आहे पण संताशिवाय तर थारा त्याला नाही ना मग हे का तर संत तुम्हा आम्हाला त्याची व्याख्या सांगत असतात बघा आणि ती व्याख्या आपण नीट निहाळत नाही आणि आपली फजिती झाल्याशिवाय माफी मागून बोलतो तुमच्या सगळ्यांसमोर बघा आजही पण माणसानं देवाची व्याख्या परफेक्ट ओळखलेली नाही आम्ही फौजी माणसं जरा थोडं दंडक नियम लक्षात घ्या आलं का लक्षात विठाला विठाला थोडस कडू बोलल्याशिवाय तुम्ही पण थोडस घेणार नाही का हा बोलावं लागतं माय बाप हो मग संतांना विचारलं साधक माय बापांनी बाबा नो सांगा ना आम्हाला देवाची व्याख्या स्पष्टीकरणाचं कशी आहे बघा मी कायम सांगत असतो बघा आपल्या घरामध्ये जे ग्रंथ असतात ना आमचे आई सगळेजण ऐका त्या ग्रंथ आपल्याला झाकण्याकरता दिलेले नाही बरं का माझे माय बाप हो कपाळाला गंध नाही लावता आला तरी चालेल कंठी आभूषण नाही घालता आले देवाच्या नावाने तरी चालेल पेहराव कमी झाला तरी चालेल पण ग्रंथ मात्र वाचन केलं पाहिजे माय बाप हो बघा हा ग्रंथ हर रोज हर दिनी माऊली म्हणतायत अरे एखादी तरी ओवी नाही का गीता भागवत करी श्रवण हरी हो गीता भागवत करी श्रवण तालिका वाजवायची थोडं सांगून जाईन तुम्हाला मी तुमची आज ह्या मंडपामध्ये मी नाही घेता माझं व्यासपीठ घेत आहे
शूटिंग चालू आहे, सर्चिंग चालू आहे यूट्यूबची. बघा, आम सकल संत बापांचे संत विचार सगळा समाज बघणार आहे. मी तुमची गॅरंटी 365 दिवसाची मी नाही, माझे संत आणि माझ्या संतांचं व्यासपीठ घेते. फक्त कीर्तनामध्ये एखादं वाक्य आवडलं, मृदुंगाची एखाद्या वेळेस कर्णपटलावरती एक असा सुंदरसा ध्वनी आवडला, कदाचित एखाद्या वेळेस कीर्तनकाराचा एखादा शब्द आपल्याला आवडला, तर 100% आपण भावानं टाळी वाजवायची. 365 दिवस माणूस मरत नाही, माझे गुरुजी सांगतात. किती दिवस? किती? 365. येणाऱ्या पुढच्या ह्या कालखंडापर्यंत आपली पक्की गॅरंटी. बघा ना, आज आपण सगळे मंडळी एज्युकेटेड आहे, शिकलेली मंडळी आपण सगळेजण. मग आपण हे अवलंबन करायला पाहिजे. ट्राय टू ट्राय बट बाय डिड नॉट लुक बॅक. प्रयत्न करिता कणरगडिता वाळूचं तेलही गळे. आज रणांगणामध्ये सगळं त्या सगळं मिळतंय. तर हसोनी कृष्ण म्हणे, अर्जुना काय नवलाचं बोलणं तुझं असं बाबा, असं बोलू नको. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू घडवित आहे, तू उठवित आहे, तू बसवित आहे, तू निवडत आहे, तू सर्वस्व करताय. उद्धरेल आत्मनात्मानम तव हसोनी कृष्ण म्हणे. कवनासी काय दिजे कवणे अद्वैती येथ. रणांगण आपल्या हातात आहे, आपण सगळ्यांनी लढायचंय. बघा, 100 वर्षाचं आयुष्य अप्रतिम असं आपल्याला देवाने दिलंय ना, ते परिपूर्णतेला न्यायचंय. आणि ते नेण्यासाठी परमार्थ महाधन आहे. विठाला हा परमार्थ देवाचे चरण जोडतो महाराज. मग महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी सांगते, बघा, तुम्हा आम्हाला एकतरी ओवी अनुभवावी. दर दिवस हरदिनी हर वक्त एकतरी ओवी माणसाच्या मुखातून एकदा आतमध्ये पसली जावी. नाही पसली गेली तरी वाचली तरी जावी. आलं का लक्षात? हा, मी बोलून गेलो पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना. बघा, आमची आई सगळेजण आज संसाराच्या धावपळापळीमध्ये ह्या आमच्या बाबांना वेळ मिळत नाहीये, परंतु आपण घरी असतायत ना, आपण काहीच करू नका, फक्त हात प्रयत्न करून बघा ना. मग डबल पगार जर आपल्या ह्या पतिराजाचा झाला नाही तर मला फोन करा. महाराज युवर क्रांती संदेशी डुप्लिकेट. नाही कळलं का? तुम्ही खोटं बोलताय, झूट बोलताय ना. फक्त एकदा ट्राय करा. आपल्या घरामध्ये जे ग्रंथ आहेत ना, फक्त आपण भावानं वाचा. विद्यतो देवो तस्मात् भावे कारणम भावेविना देव न कळे संदेह. मग गुरुविना अनुभव कैसा. महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ही पुण्याची गणना कोण करी. हे पुण्याच्या गणनेसाठी आपण समर्थ आहेत, म्हणून आपण ते हरदिने हरवक्त करा. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञान वय मुळा अति मूर्ख त्या दगडा वाचिन जो कोणी जणी त्याशी लोटांगण. महाराज म्हणतात, हे वाचलं पाहिजे, मग त्याचं स्वरूप कळतं. काय आहे वाचून त्याचं स्वरूप ऐका मागा पहो. आता 18 पर्वे भारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रायो सातोषिती तो एकलाची. 9 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण उपमहापुराण. सृष्टीमध्ये जेवढं अध्यात्म नॉलेज आहे बघा, सगळ्याचा एकत्रित सार तयार महाविष्णू माऊली ज्ञानोबा यांनी केला. आणि त्या साराचं सारभूत एकत्रीकरण जर काय असेल तर महाविष्णू माऊली ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी आहे. ती तुम्हाला आम्हाला जीवन शिकवते, जगणं शिकवते. जोरदार वाजवा, पटलं वाजवत करा. आता तुम्ही अजिबात गाळ पडायचं नाही. कंप्लीट 9 वाजता कीर्तन सुटलं जाईल, पण तोपर्यंत गाळ पडायचं नाहीये.